भिवंडी शहरात असतील, आमचे सगळीकडे प्रवेश देण्याचं काम सुरू आहे. लोकांना आकर्षण आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण केलेला आहे त्यांच्याबद्दलचा, तो विश्वास निश्चितपणाने जनतेच्या मनामध्ये घर करून जाते की आपणही मोदीजींच्या सोबत जोडलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपला देश आज तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर आपण आलेलो आहोत. जगात चौथ्यावर आलेलो आहे. उद्या येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या नंबरला जाऊ. नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे आणि या निमित्ताने माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर, आता निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आता येऊ घातलेल्या आहेत. तर एक कल्याण पश्चिम हा देखील एक मोठा मतदारसंघ आहे. तर तुम्ही या निवडणुकांकडे कसे पाहता? कल्याण महापालिकेचा आपण जर विचार केला तर निवडणूक ही लवकरात लवकर झाली पाहिजे. त्या 14ला निवडणूक झाल्यानंतर 19ला मुदत संपली आणि 19 पासून आज आपण 25 मध्ये आहोत. म्हणजे मुदत संपल्यानंतर 6 वर्षापासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीयेत. जनतेची कामं थांबलीत असं मी म्हणणार नाही, पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला लगेचच आपल्या दारासमोर लोकप्रतिनिधी आपली समस्या सांगायला उपलब्ध असतो. म्हणून त्या निवडणुका लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि त्या निवडणुकीकडे कसं बघतो ह्याचं उत्तर खरं तर सगळीच जनता त्या प्रतीक्षेत आहे. पण महायुती म्हणून जर आपण विचार केला तर शिवसेना पक्षाचे नेते ह्याच जिल्ह्यातले आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी ह्याच जिल्ह्यातले आहेत आणि विशेषतः कल्याण महापालिकेतच राहतात. त्याच्यामुळे निश्चितपणाने ही वरिष्ठ मंडळी जी आहेत, अजितदादाचे लोक आहेत, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते चर्चा करतील आणि ठरवतील. शेवटी काहीतरी एक दिशा ठरली पाहिजे, त्याच्याशिवाय त्या निवडणुकीकडे बघता येत नाही. पण आता समजा आपण विचार केला तर तुम्ही मला विचारलं तर मी भाजपचा आहे, मला साहजिकच वाटणार की भारतीय जनता पक्षाचा महापौर त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि तुम्ही शिवसेनेवाल्यांना विचारलं तर शिंदे साहेबांचे सहकारी सांगणार की शिवसेनेचा झाला पाहिजे. आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या लोकांना विचारलं ते सांगतील की राष्ट्रवादीचा झाला पाहिजे. म्हणजे कुठल्याही पक्षाने जे महायुतीमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा महापौर होण्यासाठी अपेक्षा ठेवणं त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण शेवटी जे आमचे नेते वरिष्ठ आहेत तिन्ही पक्षाचे महायुतीचे, ते जो निर्णय करतील, ते जे काही दिशा आम्हाला देतील त्या दिशेप्रमाणे पुढे जाण्याचं काम आम्ही करू. मला कशा पद्धतीने हे निवडणूक तुम्ही घेणार असं तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये एवढंच आहे की आता आमचे 6 नगरसेवक होते, आता 6चे जास्तीत जास्त नगरसेवक कसे होतील, 2 आकड्यांमध्ये आम्ही कसं जाऊ आणि सायजेबल म्हणजे 15 ते 20 नगरसेवक कसे येतील या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मग युती झाली तर युतीमध्ये, युती नाही झाली तर युतीशिवाय, अशा प्रकारचं नियोजन हे महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचं सुरू आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं काही स्वतंत्र सुरू आहे, शिवसेनेचं काही स्वतंत्र सुरू आहे आणि राष्ट्रवादीचं काही वेगळं सुरू आहे असं समजण्याचं कारण नाही. जो तो आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आता आपण सध्या बघितलं तर पक्षप्रवेशाला थोडा वेग आलेला आहे. काँग्रेसचे काही माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत. तर येत्या काळातही असे काही पक्षप्रवेश किंवा काही मोठ्या व्यक्ती आपल्या पक्षात येण्याची शक्यता आहे? निश्चित आमचे प्रयत्न सुरू आहेत. मग ते ऑल ओव्हर कल्याण महापालिका असेल, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातला असेल, भिवंडी शहरात असतील, आमचे सगळीकडे प्रवेश देण्याचं काम सुरू आहे. लोकांना आकर्षण आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण केलेला आहे त्यांच्याबद्दलचा, तो विश्वास निश्चितपणाने जनतेच्या मनामध्ये घर करून जाते की आपणही मोदीजींच्या सोबत जोडलं गेलं पाहिजे. आणि फक्त देशाचा विकास नाही तर विश्वामध्ये देशाची जी प्रतिमा उंचावण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने सर्वसामान्य माणूस हा मोदीजींच्या प्रती संवेदना ठेवणारा आहे.
की मोदीजींना ताकद दिली पाहिजे, जेणेकरून आपला देश आज तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर आपण आलेलो आहोत, जगात चौथ्यावर आलेलो आहेत, उद्या येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या नंबरला जाऊ. अशा प्रकारचं काम मोदीजींच्या नेतृत्वात सुरू आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आधीच्या 5 वर्षामध्ये आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यावर जो विकास सुरू केलेला आहे, मधल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही प्रचंड विकास महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याचं परिपाक म्हणजे लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि जे महायुतीतले पक्ष आहेत त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे, आणि म्हणून त्यांच्याकडे काय किंवा आमच्याकडे काय, लोक सततच पक्ष प्रवेश करत आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की बाकीचे जे महाआघाडीचे पक्ष आहेत त्यांनी स्वतःबद्दलची विश्वासार्हता ही घालवलेली आहे, असा त्याचा दुसरा अर्थ होतो. आणि म्हणून कल्याण पश्चिम मध्येही आम्ही 4-5 माजी नगरसेवकांचे प्रवेश केले. कल्याण पूर्वेत झाले, डोंबिवलीत झाले, शहापूरला झाले, तुमच्या भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक पक्ष प्रवेश होतात. हे दररोजच कुठे ना कुठे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असतो. आणि खरं तर आता प्रदेशाचे अध्यक्ष कधी नव्हे ते ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षाच्या एका राज्याचं प्रदेशाध्यक्ष पद हे आपल्या कल्याण शहराला मिळालेलं आहे. आणि लोकांना असं वाटतं की आपल्या जवळचा प्रदेशाध्यक्ष आहे. म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करताना ही भावना एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये दुसऱ्या पक्षाच्या येऊ शकते की एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मला नावानिशी ओळखेल, जरी तो दुसऱ्या पक्षाचा असला तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी महापालिकेत ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पर्सनली बऱ्याच लोकांना ओळखतात. आपल्याला सगळ्यांना माहित आहे महापालिकेमध्ये जे काही लढतात ते गेल्या 5-25 वर्षापासून परंपरेने तेच लोक लढतात. त्याच्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याच्यामुळेही भारतीय जनता पक्षाकडे लोकांचा येण्याचा प्रवाह हा वाढलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षासाठी निश्चितपणाने ही एक प्लस पॉइंट आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये जी विकास कामं केलेली आहेत त्यावर प्रभावित होऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून इतर पक्षातील मोठे पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता या येत्या काळामध्ये आहे. त्यामुळे आता या येत्या काळामध्ये इतर पक्षातील कोणकोणते मोठे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत हे पाहावं लागणार आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MyMTV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.